बजाब, माझ्या आईनंतर आहे ना डॉक्टर होते, त्यांना खात्री होते मी मोठा माणूस होईल. सक्का भाऊ बी इतकं करणार नाही तेवढं डॉक्टरांनी माझ्यासाठी केलंय. माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे ना डॉक्टरांचा खूप मोठा हात आहे. म्हणून मी ठरवलंय पतसंस्था मी तुमच्या नावाने करणार. हा, नाही नाही नाही, काही झालं तरी या पतसंस्थेशी माझं नाव नाही जोडलं गेलं पाहिजे. माझं या पतसंस्थेशी संबंध आहे याची कुणालाच पुसटची सुद्धा कल्पना येता कामा नये, कारण यावेळी मला माझं नाव कुठेच येऊ द्यायचं नाहीये. हो डॉक्टर, कुठं हरवलाय तुम्ही? पतसंस्थेला आम्ही तुमचं नाव देणार आहे म्हटल्यावर तुम्हाला आनंद झालाय ना? सांगा. मीच सांगितलं ना मला तुमचं नाव द्यायला. हा डॉक्टर, म्हणजे ह्यानं सांगितलं म्हणून नाही, मी आता आधीपासूनच ठरवलं होतं तुमचंच नाव देणार. ए माकडा, फटीच्या दाताळा, खोटं कशाला बोलतोयस रे? दातच पाडीन एका फुकीतच. आपण म्हणला, पण मी पण विचार केला होता तुमचं नाव द्यायचं म्हणून. विचार कसला केला? मीच सांगितलं म्हणून ठेवलं का नाही? आपण मी विचार केला होता ना. अरे बजानामे, ऐका ऐका, भांडू नका. हा, भांडतो नका भांडू. मला माहिती आहे ना तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी काहीच नाही केलेलं रे. मी फक्त निमित्त मात्र आहे. जे काय आहे ते कंगणे बाबांची कृपा. आता त्यांच्या नावामुळे माझं नाव पुढे करून तुम्ही मला मोठेपणा नकोय. ह्यो काय मोठेपणा आहे? नाही 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 नाही, तुमचं नाव पतसंस्थेला लावायचं म्हणजे लावायचंच. हा, तुम्ही एवढं केले नाम्यासाठी म्हटल्यावर नाव लावलंच पाहिजे. आणि जर का नाव नाही लावलं का नाही, मी बघतोच लोक कसे पैसे जमा करतात ती एका फुकीतच. बजा बजा, रे असं काही करू नको. वेडायस का तू? नाम्या मला सांग, या जगात तू सगळ्यात श्रीमंत माणूस व्हावा अशी कोणाची इच्छा होती? माझ्या आईचं. झालं तर मग तुझ्या आईचा तुला सारखा आशीर्वाद मिळेल, म्हणून तुझ्या आईचंच नाव ठेव. डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहात. कसलं नाव सुचवलंय डॉक्टर तुम्ही. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही बघा. बजा, अख्ख्या जगात पण असला माणूस भेटणार नाही बघ. हा मग उगाचपणाला देव माणूस म्हणतोय. अरे मी काही देव माणूस वगैरे नाहीये, मी एक साधा माणूस आहे जो या गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलाय. आणि तुम्हाला देव माणूस वगैरे म्हणायचं तुम्ही म्हणा, मी तुम्हाला अडवणार नाही. बरं निघा आता तुम्ही. तुम्हाला ते नाव रजिस्टर वगैरे करायचं असेल, खूप वेळ लागतो त्याला. होय. आणि पाया वगैरे नका पडू, माझ्या मला ते आवडत नाही. अर लका राहिलंच की. हा नाही नाही नाही, अहो तुम्ही आमचं देव माणूस आहे. आणि तुम्ही किती केलंय नाम्यासाठी, तुमच्या पाया पडलंच पाहिजे. नाम्या, अरे नाम्या बजा, काय काय करता तू? उठा उठा बघू. तुम्हाला माहितीये ना कोणी माझ्या पाया पडलेलं मला अजिबात आवडत नाही. आत्या इधर आ. अरे सोनाली, तू कधी आलीस? डॉक्टर अंकल, माझं खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. बोल ना. आली का परत? स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारून घेते आई पोरगी. आपण वर जाऊन बोलूयात. वय वय, जा जाऊन स्वतःसाठी खड्डा खान. ये. डॉक्टर अंकल, मी तुम्हाला जरा जास्तच त्रास देते ना? हो, तू हे सतत सतत मला अंकल अंकल म्हणतेस ना, त्यामुळे मला खूप म्हातारा झाल्यासारखं वाटतं. खूप त्रास होतो याचा. सॉरी. मग मी तुम्हाला दादा म्हणू का? बस बोल, काय महत्वाचं काम होतं? तुम्ही आमच्यासाठी किती करताय आणि तुमच्यामुळे आमची सगळी कामं पण लवकर होणार आहेत, हे सगळं मी काल आईला सांगितलं. अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग काय म्हणाली आई? ती अजूनच चिडली हो माझ्यावर. तिला ना भीती वाटते या सगळ्याच गोष्टीची. ती कुठच्याच अनोळखी माणसावर विश्वास ठेवत नाही. तिला असं वाटतं की सगळं जग ना तिला फसवायलाच बसलंय. आता
तुम्ही मला सांगा की या जगात जशी वाईट माणसं आहेत तशी तुमच्यासारखी चांगली माणसं पण आहेतच ना. फक्त आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे. अगदी खरं आहे तुझं. मी हजारदा सांगितलं तिला की ना माझ्यासारखी बन. मला कोणी फसवू शकतं का? नाही. मग तिला खूप समजावलं की डॉक्टर आपल्यासाठी पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांना भेटले आणि किती काय काय करतात, पण ती ऐकतच नाहीये माझं. मुळात तू काळजी करू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस. अगं तुझ्या आईचंही बरोबर आहे. आणि हे जगच इतकं वाईट आहे की चांगल्या माणसांवरही लोक संशय घेतात. घाबरू नकोस. एक दिवस तुझी आई नक्की माझ्यावर विश्वास ठेवेल. ते कसं? कारण मी स्वतः तुमची केस घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटणार आहे. खरंच अंकल? तुम्ही ओळखतात त्यांना? मग ओळख असल्याशिवाय बोलणार आहे का मी? तुम्ही खरंच किती चांगले आहात आणि किती करतायत आमच्यासाठी. तुमच्यासारखी माणसं या जगात आहेत ना, म्हणून कुठेतरी माणुसकी टिकून आहे बघा. तुझा फोन कोणाचा फोन आहे? आईचा. तिने ना मला घराबाहेर पडायला मनाई केली आहे आणि तरी मी बाहेर आले. ती त्या गुंडांना घाबरते ना, म्हणून काळजीपोटी फोन केलाय तिने. तू फोन घे. फोन नाही घेतला तर जास्त काळजी वाटेल. घाबरेल ती. घे बरं फोन. हा आई बोल. सोनू, कुठे निघून गेलीस तू सकाळी सकाळी? सांगून जाता येत नाही का? तुला माहित आहे ना ते गुंड काय धमकी देऊन गेलेत? आई अगं नको ग काळजी करूस. मी ते डॉक्टर अंकलना भेटायला आलीये. हा ते देव माणूस, त्यांच्याबद्दल मी तुला सांगितलेलं, त्यांच्याकडेच आलीये. का गेलीयस? मी सांगितले ना तुला कोणालाच भेटायची गरज नाहीये. आपलं आपण बघून घेऊ. तू गप्प घरी ये. मी नाही गप्पा बसणार. आपल्या जमिनीची योग्य किंमत मिळण्यासाठी ना जे जे करता येईल ते सगळं करणार आहे मी. तुझं नाही ऐकणार आता. सोनाली, आई आहे ना तुझी, ती असं बोलतात तिच्याशी. तुझ्या काळजीपोटीच बोलते ती. इकडे ते मी बोलतो. आई एक मिनिट. हा हॅलो, नमस्कार. नटवर सिंग बोलतो मी. माफ करा, तुमची मुलगी जरा. हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही आमची मदत करताय, पण आम्हाला नकोय तुमची मदत. माझा कोणावरच विश्वास नाहीये. उगीच तुमच्यामुळे ते पोलीस आमच्या मागे लागतील. आणि गुंडांनी तर अगोदरच आमचं जगणं अवघड केले. त्यामुळे तुम्ही नका आमच्या मध्ये पडू. मी तुमची अवस्था समजू शकतो. हल्लीचं जगच असं नाही की लगेच विश्वास ठेवू शकतो माणूस. माझाही खूप जणांनी विश्वासघात केलाय, पण म्हणून मी विश्वास ठेवणं बंद केलं नाही ना. हे बघा, मी खूप मनापासून तुमची मदत करतोय. मी स्वतः तुमची केस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे घेऊन जाणार आहे. मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज तुम्ही असं काहीही करू नका. बरं ठीक आहे, हरकत नाही. आपण एकदा प्रत्यक्षात भेटूयात. तुमचा विश्वास जर नाही बसला तर मग मी स्वतःहून या प्रकरणातून निघून जाईन. ठीक आहे. सोनूला लवकर घरी पाठवा. बरं ठीक आहे. तुम्ही कधी भेटणार आहे माझ्या आईला? आत्ता लगेच. चल चल बाय. सोनाली, काम कर तू. बाहेर थांब, माझं जरा महत्वाचं काम आहे. बरं. डिंपल, डिंपल बाहेर आहे लवकर. आले. काय झालं? काय काम आहे? त्या सोनालीला जमिनीसाठी कोण कोण त्रास देत आहे याची माहिती काढायची आजच्या आज. काढते. आजच्या आज? आजच्या आज. काय मुहूर्त काढून जाणारच मग माहिती काढायला? तुम्ही कुठल्या मुहूर्तावर आयुष्यात आल्या नाही बघायला पाहिजे. जेव्हा बाबा तेव्हा नेहमी वाकड्यात बोलत असतात. तुम्ही बोलल्या लगेच काम झालं. एवढं सोपं आहे का त्या गुंडांची माहिती काढणं? हे बघा, माहिती काढायला वेळ लागणार आहे. आजच्या आज नाही जमणार. टिम्पल, हे बघ, काही करून आजच्या आज माहिती काढली पाहिजे. आपल्याकडे फार वेळ नाहीये, नाहीतर ही सुद्धा संधी हातात न गेली म्हणून समज. तुम्ही आलेली संधी अशी हातात न घालवाल का? मला माहित आहे ना, तुम्ही आलेली संधी अजिबात घालवत नाही. आणि हा, तेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढी माहिती काढायचा प्रयत्न करते. जे काय करायचं ते लवकर कर. माझं एक महत्वाचं काम आहे, मी करून येतो.
या अंकल. ता थै तत थै आ थै तत थै ता थै तत थै आ थै तत थै. ब्युटिफुल. सरे ए सरे अगाई ग. अरे देवा. ए सरे आजकाल येत नाहीस ग बाहेर फिरायला. ए सरे अगं बोल की काहीतरी. टोन्या. अरे हिला दिसत नव्हतं, आता ऐकू याचं बी बंद झालं का काय? असं कसं ऐकू येत नाही? थांबा. तुझा बसवला तुझ्या किरणीचा मोडला बांबू. अगं आई ग काय जीव बिव घेतीस का काय माझा? आई आई ग देवा. अगं जुने तू कवा आलीस गो आणि अशी चोरागत काय येऊन बसलीस? चोरागत कशाला येत्या? मगापासून तुझ्याशी बोलत्या. तू ते मशीन घालून बसली होतीस ना कानात. मी म्हटलं आता तुझं कान पण चालणं झाल्यात का काय कुणाला ठाऊक. माझ्या कानाला काय धाड भरली पण तू इकडे वाकडी वाट करून का आलीस ती सांगा आधी. अगं सहजच आली होती, म्हटलं तुला भेटावं, तुझ्या तब्येतीची चौकशी करावी. तर गावातली लपडी सांगायची असत्याल, काहीतरी नवीन कळलं असत्याल ना, म्हणून तू आली असतील. अगं तुझ्या काय पोटात राहतंय वे, मी नाही त्यातली कडीला वाचली. हे असं असतंय बघ तुझं. राहू दे बया, जातीस कशी मी. अगं गप्प बस इथं. सांग काय काय चाललंय ती. सरे ती खालच्या आळीतला परशा नाना नाही का, त्याची बायको दुकानदाराबरोबर पळून गेली. हा तरी मी म्हणलं ते किराणा माल कसा सारखा घरात भरतीये ती, आणि 24 तास त्या दुकानात का पडीक असतीये. आता मला कळलं बघ. आणि तो संजय आहे का नाही, लगीन ठरना म्हणून पोरग नुसतं येड्यावानी करायला लागले बघ. अगं तो येड्यावानी करू देत, नाही तर तिकडे काय बी करू देत. मला नाही असल्याची कणव येत. दिवसभर दारू ढोसायची, काम नाही धंदा नाही करायचा, कोण पोरगी देणार आहे आपल्याला. आणि तुला सांगते अगं ती तुका नानाची नात ऐक नाही, शेतकरी नवरा नको म्हणून ठरलेलं लगीन पोरीनं मोडलं. आता बोल. नाक नाही नतीला भोग पाडते भीतीला, अशी आजकालच्या पोरींची गत. अगं शेतकरी नवरा केला म्हणून काय नरकात जात्या त्या वय तर ग. पण नाही, पुणे मुंबईचा नवरा सगळ्यासनी पाहिजेत. शेतात काम करायला नको, आयतं बसून खायला पाहिजेत. आणि शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर कुठनं या खात्याला. हा आणि आई बापाला पण कळायला पाहिजेत ना. चांगला पोरगा बघायचा सोडून पैशाच्या मागे लागतात, आणि मग पुरीला जात झाला म्हणून येतात माहेर घेऊन आणि बसतात बोंबलत. आणि आई बापाला आहे ना पुरीला शेतात पाठवायचं नाही, पण पहिले विचारतात पोराला शेती किती आहे हो. नाहीतर काय, एवढी कष्ट करतात गावातली पोरं, मनापासून शेती करतात, कुणाच्या मेंद्यात नसतात बघ. अगं शेतकरी म्हणजे आपल्या मर्जीचा मालक असतोय, तरी बी पोरी लगीन कराय मागणार. तू एक काम कर, त्या सगळ्यासनी माझ्याकडे घेऊन ये, बघ एकीला कशी सरळ करते ते. आत्या
दुसऱ्यांच्या लेकींचं उणं धुणं काढण्यापेक्षा स्वतःच्या नातीला सांगा. वय निघून चाललंय तरी लग्नाला तयार होईना झाली. मम्मी काढलं का माझ्या लग्नाचा विषय? जोपर्यंत मी हिंदीतली बडी हिरोईन होत नाही ना तोपर्यंत लगीन करणार नाही म्या. हाय का अजून हिरोईनचं भूत तुझ्या डोक्यात? हा, मी आधी बघते कशी लगीन करत नाही. अगं एकदा वय निघून गेल्यावर कोण करेल तुझ्या संग लगीन? करा ती आयुष्यभर अशीच. मम्मी हिनं जर लवकर लग्न नाही ना केलं तर कोण मला पोरगी द्यायचं नाही, म्हणून आधी हिचं लगीन करून टाका. नाहीतर मग मला आतापासूनच पोरगी बघायला सुरुवात करा. हा ही बघा कोणाला कशातून बुडकेला केसाचं अशी गत आहे याची. नाकाचा शिंगूड पुसायला येईना आणि लगीन करायला चाललाय. डिंपे लग्नाचं लवकर मनावर घे आधीच सांगते. मम्मी आपण शेवटचं सांगत्या, म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही. या इकडे. आजी घरात एकटीच असते, तिला बेलचा आवाजही ऐकू येणार नाही. मग आम्ही एक चवी डान्स क्लास मध्ये ठेवतो. या अंकल, डॉक्टर अंकल. हा हे घर आहे माझं, तिथे काय करताय? हो आलोच. या अंकल बसा. आजी आजी. बाळा आलीस तू? आई किती काळजी करत होती तुझी. बाहेर जाताना जरा तिला सांगून जायचं ग. उगाच जीव घोरात राहतोय माणसाचा. हो आजी, हेच ते डॉक्टर अंकल. गावात कोणाला काही अडचण असेल ना सगळे त्यांच्याकडे जातात आणि त्यांची अडचण ते दूर करतात. म्हणून गावात सगळे त्यांना देव माणूस म्हणतात. आणि आजी, आपल्या जमिनीचं काम होण्यासाठी ते आपल्याला मदत करतायत. खम्मा गणी. नमस्कार. नमस्कार. आजी तुम्ही उभ्या राहा, या ना बसा. या या या. सोनू अगं यांच्या चहा पाण्याचं बघ की. हो. नाही नको, कशाला चहा वगैरे. असं कसं डॉक्टर अंकल, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलायत ना, चहा तर तुम्हाला घ्यावाच लागेल. तुम्ही बसा, आई सुद्धा येईल इतक्यात. बरं. सोनू अगं हे कोण, यांचं नाव काय सांगितलं नाहीस? ती ना थोडी विसरते आणि नंतर अचानक तिला जुन्या गोष्टी आठवतात. आलेच मी. तुम्ही कोण? तुमचं नाव काय? आणि तर आमच्या घरात काय करतायसा? सोनू, ए सोनू, अगं हे चोर शिरलाय बघ घरात. अगो हे बघ घरात कोण घुसलंय बघ आपल्या. आजी, मीच बोलवलंय त्यांना. डॉक्टर अंकल आहेत ते देव माणूस. आपल्या जमिनीच्या कामासाठी मदत करतायत ना, तेच आहेत ते. आई आली.